आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष पाक न करता महिनाभर टिकणारे असे हे खुसखुशीत पोह्याचे लाडू पाहणार आहोत। याला गोविंद लाडू असे देखील म्हटलं जातं। तर एकदम मस्त आणि बनवायला सोपे अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि विशेष म्हणजे अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये आपले हे लाडू तयार होतात। तर त्यासाठी येथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता पोहे आपल्याला चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर आता आपण लो गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घेऊयात। अतिशय कमी तुपामध्ये आणि मोजक्याच साहित्यात आपण हे गोविंद लाडू आज बनवणार आहोत। तर हे पहा छान असं भाजत आलेलं आहे, हलका हलका कलर चेंज होत आलेला आहे। ज्या वेळेला आपण हे लाडू खातो त्यावेळेला पोह्याचा कुरकुरीतपणा खूप छान लागतो। तर आता हाताने चेक करून पाहायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने बारीक चुरा झाला की समजायचं पोहे आपले छान भाजले गेलेले आहेत। साईडला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे। प्रथिने, आरोग्यदायी चरबी आणि खनिजांनी समृद्ध असलेले हे शेंगदाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत। तर आता लो गॅसवर चांगले डाग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि रेसिपी आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका। शेंगदाणे छान भाजत आले की ते फुटतात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करून देखील पाहू शकता। तर आता हे शेंगदाणे जे आहेत आपण साईडला काढून घेऊयात। त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी फुटाणे घालायचे आहेत। फुटाणे देखील चांगले असे भाजून घ्यायचे आहेत। यामध्येच तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता। तर थोडेसे बदाम मी यामध्ये घालते आणि ते देखील चांगले असे मी भाजून घेते। आणखीन काही आवडत असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता। सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता। पण मोजक्याच साहित्यामध्ये अगदी झटपट जर रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तर हे पहा छान असं आता हे डाग येईपर्यंत मी हे फुटाणे भाजून घेतलेले आहेत। फुटाणे जर असे कुरकुरीत असतील तर तुम्ही भाजून नाही घेतलं तरी देखील चालेल। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे साल वाटल्यास तुम्ही इथे काढून घेऊ शकता। यामध्येच हिरवी वेलची घालायची आहे। वाटल्यास तुम्ही जायफळसुद्धा तुम्ही किसून घालू शकता। तर हे सगळे जिन्नस एका मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचे। यामध्येच पाऊण वाटी गूळ घालायचा आहे आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आता एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तर आता हे मिश्रण कोरडं वाटतंय त्यामुळे यामध्ये आपण तूप वितळून घालूयात। तर 2 मोठे चमचे तूप इथे मी वितळून घेतलेलं आहे। 2 मोठे चमचे तूप म्हणजे 2 टेबलस्पून तूप इथे वितळून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 2च चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे। उरलेलं शिल्लक तूप साईडला ठेवायचं आहे। सुरुवातीला सगळं तूप घालू नका, नाहीतर मग पोहे तूप शोषून घेईल आणि नंतर आपल्याला लाडू वळवता येणार नाहीत। त्यामुळे थोडं थोडं जसं लागेल तसं तूप यामध्ये ॲड करत जा आणि मग लाडू वळवून घेत जा। तर सुरुवातीला 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे। चांगलं असं मिश्रणाला लावून घ्यायचं आणि लाडू वळवून घ्यायचे आहेत। गरज वाटल्यास आणखीन थोडे तूप नंतर तुम्ही घालू शकता। तर हे पहा मस्त आपला सुंदर येथे गोविंद लाडू तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने बाकीचे लाडू तयार करून घेऊयात। तर एकूण इथे मला 4 ते 5 चमचे तूप लागलेलं आहे। तुम्हाला कमी किंवा जास्त इथे लागू शकतं। दुसरा लाडूसुद्धा वळवून घेतला आहे। बाकीचे लाडूसुद्धा असेच वळवून घेऊयात। तर इथे आपले श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष असे गोविंद लाडू तयार झालेले आहेत। अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे हे लाडू आहेत। इतर वेळी देखील मुलांसाठी तुम्ही हे लाडू बनवू शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।